बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा पुढचा पॉईंट बघायचा आहे. त्याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, काय आहे टॉपिक पॉईंट पुढचा? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता पोलन म्हणजे की तुम्हाला पहिला प्रश्न पडतो की बाबा किंवा पोलन ऑलरेडी माहिती आहे, आपण एवढा टॉपिक एवढं शिकलो. तर पोलन काय आहे माहिती तुम्हाला? पोलन काय आहे? मग इट इज द मेल गॅमेट. पोलन काय आहे? एक मेल गॅमेट आहे. ठीक आहे, चला हा झाला मेल गॅमेट. मेल गॅमेट आहे का? याच्यामध्ये मेल गॅमेट आहे बरं. तर तो पोलन ग्रेन म्हणजे सिंपली आपण असं म्हणू शकतो की मेल गॅमेट आहे, पण त्याच्यामध्ये मेल गॅमेट असतात. किती गॅमेट असतात मग ते? मेल गॅमेट किती असतात? त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात. गॅमेट आहेत पण त्याच्यात न्यूक्लियस किती असतात? 2. प्रश्न बघा, म्हणजे याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असणारा काय असतो? मेल गॅमेट असतो. अजून एक न्यूक्लियस असते बघा, त्याला कोणतं न्यूक्लियस म्हणतात? त्याला म्हणायचं पोलन न्यूक्लियस. आता आपण चालेल ना, आपण पुढे चाललोय व्हेजिटेटिव्हचा, पण त्याला आपण काय म्हणत होता? पोलन न्यूक्लियस. मग आता मला सिंपल क्वेश्चन आहे, त्या पोलन ग्रेन मध्ये किती न्यूक्लियस आहेत? 3 आहेत. पोलन ग्रेन मध्ये किती न्यूक्लियस आहेत? 3. 2 काय? मेल गॅमेट आणि 1 काय? पोलन न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आता बघा ऍटो आलाय. ऍटो म्हणजे पोलन ग्रेन. ठीक आहे, ऍटो म्हणजे काय? पोलन ग्रेन. ड्रायव्हर, ऍटो चालवणारा ड्रायव्हर असतो ना तो म्हणजे आपला कोणता? पोलन न्यूक्लियस आणि मागे बसलेले 2 काय? मेल गॅमेट. इथपर्यंत रस्ता लागेल ना, रस्ता लागेल. मग रस्ता चालू होणार आहे स्टिग्मा पासून. रस्ता कुठून सुरू होणार आहे? स्टिग्मा. मग स्टिग्मा काय आहे? आठवते तुम्हाला? 3 टाय असतात बघा, पिस्टिल बनलेली असते 3 गोष्टीपासून. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. एवढं तर माहिती आहे ना? ओके, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. 10वीला सेमी होती की मराठीला? तर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आता या पिस्टिलचा सगळ्यात वरचा भाग असतो असा. सिंपल. या पिस्टिलचा सगळ्यात वरचा भाग इथे येऊन कोण बसलं रे? एवढं तर माहिती. दॅट इज नोन ॲज द पॉलिनेशन. पॉलिनेशन पर्यंत कोणालाही काय अडचण नाही, कशा पद्धतीने पॉलिनेशन होते एवढ्या गोष्टी माहिती आहेत. आता त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता टोटल पिस्टिल, आता सध्या इथे स्टिग्माचं काम आहे, नंतर स्टाईलचं काम आहे, नंतर ओव्हरीचं काम आहे, म्हणून त्याला नाव काय पडलंय? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. इथपर्यंत आलं? ठीक आहे. आता त्या पोलन ग्रेनला एंटर व्हायचं. आता आपल्याला घरामध्ये जायचं असेल तर आपण गेट मधून जातो, दरवाजामधून जातो. तसंच त्या पोलन ग्रेनला एंटर करायचे आहे त्या पिस्टिल मध्ये, तर त्यांचा गेट म्हणजे कोण असतो? स्टिग्मा. तसं इट इज द इंटरॅक्शन ऑफ द पोलन ग्रेन्स विथ द स्टिग्मा. हे लक्षात ठेवून काय म्हणायचं? इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ द स्टिग्मा. इट बिगिन्स विथ द पॉलिनेशन. पॉलिनेशन होणार लागेल ना, पोलन ग्रेनला तिथे जाऊन बसावं लागेल, तेव्हाच हे सुरू होईल. आता आपल्याला कोणाच्या तर घरी जायचं, पहिलं घरातून निघून त्याच्या गेटच्या पुढे जाऊन थांबावं लागेल ना, तेव्हाच आपण चालल्या. तसंच पोलन ग्रेन्सला पॉलिनेशन केल्यानंतरच पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होणार आहे एक. आणि एंड केव्हा होणार आहे? सिंपल एक क्वेश्चन विचारतो. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन स्टार्ट्स व्हेन पॉलिनेशन ऑकर अँड एंड्स व्हेन, म्हणजे त्याचं काम आहे पहिल्यांदा पॉलिनेशन करणं, त्याच्यानंतर आहे फर्टिलायझेशन. ओके, बरं. या सगळ्यामध्ये पोलन ग्रेनचा रोल प्ले होतो. त्याच्यानंतर पिस्टिल पण आहे. ठीक आहे. ऑल इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन. डिपॉझिशन म्हणजे काय? डिपॉझिट, पैसे डिपॉझिट करते आपण, जमा करणे. डिपॉझिशन ऑफ अ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्हल. आता याला ओव्हल मध्ये यायचं. आता आपल्या घरामध्ये असतात 5-6 माणसं. दरवाजा काढायला किती माणसं? 6 माणसं जातात. चला सगळेजण जाऊन दरवाजा काढ, असं आहे का? किती माणसं जातात? तसंच त्याच्यामध्ये एवढे सारे सेल आहेत. दरवाजा काढणारी म्हणजे सिंपली एंट्री देणारे एकच असतो एखादा. इथं 2 जण आहेत, ते म्हणजे कोण? म्हणजे सिनर्जिस्ट. दे गेट एंट्री ऑफ द इनटू द ओव्हल. समजायला मी काय म्हणतो? इथपर्यंत आलं. पुढे बघा. आर रेफर टू ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे सिंपली एंट्री ऑफ अ पोलन ग्रेन इनसाइड द ओव्हल, दॅट इज नोन ॲज अ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. मग आता हे कशा पद्धतीने होते काय नाही ते आपल्याला इथं बघायचं आहे. इथपर्यंत आलं लक्षात? कोणाला काही डाऊट? मी जेव्हा लिहून देईल तेव्हा तर तुम्हाला अगदी छान पद्धतीने समजेल. इथपर्यंत आलं लक्षात? ओके, पुढे जाऊया. आता पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट ऑफ पोलन. असं काय गॅरंटी आहे का? आता एखादा व्यक्ती आहे, आपण त्याला फोनवर सांगले की माझ्या घरापाशी आहे डिलिव्हरी मागवायला. आपण एखाद्या अमेझॉन पार्सल मागवलं, फ्लिपकार्टून पार्सल मागवलं, त्याला आपण पत्ताच दिला नाही, आपण म्हणलं की मी बेडीस आहे, बेडीमध्ये. काय गॅरंटी त्यानं माझ्याच घरापुढे येऊन थांबायची? तसंच एवढ्या हवा एवढी आहे, झाडं एवढे आहेत, पोलन ग्रेन्स एवढे, काय गॅरंटी की त्याच टाईपचा पॉलिनेशन तिथं घडा? नाही ना. म्हणजे पॉलिनेशन त्याची गॅरंटी देत नाही. म्हणून ते एक वाक्य दिले, पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन.
इफ ऑफ्टर रॉंग टाइप ऑफ ऑल्सो लँड ऑन द स्टिग्मा, म्हणजे अशी शक्यता आहे जो डिलिव्हरी वाला आहे दुसऱ्याच्या घरापाशी जाऊन थांबू शकतो आहे. तसंच रॉंग टाइप ऑफ पोलन ग्रेन तिथे येऊन थांबू शकतो. काय होईल? पॉलिनेशन होणारच नाही. एंट्री होणार आहे का? नाही. ते पार्सल कोणी घेणार आहे का? नाही. ते पार्सल एकाला मागवलं, एकाचं आहे, त्यानं दुसरीकडे थांबलं, असं झालं ते सिंपली. द पिस्टिल हॅज ॲबिलिटी, त्याच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज की बाबा हे आपला पोलन ग्रेन आहे का. आपल्या घरातल्या लहान लेकराला माहिती राहते की आपल्या ओळखीचा माणूस आहे का, दार काढायचं की नाही. तसंच त्या ओव्हरीला, त्या स्टिग्माला काय आहे, त्या पिस्टिलला ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे ताकद आहे की तो रिकॉग्नाइज करू शकतो किंवा त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. राईट फॉर द कंपॅटिबल पोलन ग्रेन ऑन द ऑफ द सेम स्पेसिस. स्पेसिस त्यांची सारखी पाहिजे. फ्लावर वेगळं असेल तरी चालेल, ठीक आहे, डिफरंट प्लांट म्हणाला असेल, पण त्यांची स्पेसिस सेम स्पेसिस. म्हणून मी तुम्हाला जेव्हा शिकवलं ना पॉलिनेशनचे टाईप, त्यामध्ये आपण पहिला जो पॉलिनेशन बघितला होता ना, तो या साईडला लिहिलं होतं मी. त्याचं नाव कोणतं होतं? ॲटोगॅमी. 2 नंबरचं जेट्रोगॅमी. तिसरं झेनोगॅमी मध्ये हा शब्द लिहिला होता मी. त्याचं नाव काय होतं? स्पेसिस सेम पाहिजे. स्पेसिस काय पाहिजे? सेम पाहिजे, ठीक आहे. दस रॉंग टाईपचं जर पोलन ग्रेन आलं ते काय तिथून काढून टाकलं, ते दॅट इज अ डिस्कार्डेड. आता काढून कसं टाकलं, हवेत निघून जाईल, तसं तिथं थांबलं तरी काय फायदा नाही आणि गेला तरी काय फायदा नाही. दॅट इज अ डिस्कार्डेड बाय द pistil, and compatibility and incompatibility of pollen pistil is determined by the special protein. तुम्ही म्हणशाल कसं ओळखत असतील बरं की बाबा हे कंपॅटिबल होते की नाही. तर काहीच नाही. प्रत्येक स्पेसिसच्या प्रत्येक पोलन ग्रेडवर स्वतःचं काहीतरी आयडेंटिफिकेशन असतं, काहीतरी डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन असतो. काय असतो? प्रोटीन, स्पेसिफिक प्रोटीन असतो. त्याच्यावर ते पिस्टिल काय करणार आहे? ओळखणार आहे. ओके, म्हणून एक वाक्य दिलंय, दे हॅव द ॲबिलिटी, compatibility, incompatibility of the pollen pistil is determined by the special type of proteins. Okay, and this process involves the pollen recognition followed by the promotion, that is the promotion or the inhibition of the pollen. हे काय फॅक्टर म्हणतात, याच्यामध्ये काय केलं जातं? रिकॉग्निशन केलं जातं. रिकॉग्निशन म्हणजे ओळख केली जाते. जर तो सेम स्पेसिसचा आहे तर आपण आता गेट काढू शकतो. सेम स्पेसिसचा आहे तर स्टिग्मा मध्ये, चला आता तू जर्मिनेट हो. मग आता दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जर्मिनेशन. म्हणजे अगोदर झालं पॉलिनेशन, आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन झाली. आणि सिंपली पूर्ण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय माहिती काय? ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन्स थ्रू द पोलन ट्यूब इनसाइड द ओव्हल, दॅट इज नोन ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, चला पुढे बघूया, समजेल सगळं पुढे. दिस दॅट इज स्टिग्मॅटिक सरफेस. स्टिग्मॅटिक म्हणजे स्टिग्माचं सरफेस. स्टिग्मॅटिक सरफेस, सरफेस म्हणजे पृष्ठभाग. स्टिग्माचं सरफेस म्हणून त्याला काय म्हणले? स्टिग्मॅटिक surface of the flower is refuse or the wrong type. आता सिंपली जे wrong type आहे त्याला काय करेल? काहीच यूज नाही, रिफ्यूज कट करून टाकेल. किंवा incompatible pollen grains ला a physiological mechanism operate the ensure that only intraspecific pollen germinate successfully. आता इथे हा एक शब्द खूप महत्त्वाचा मुलांनो, इंट्रास्पेसिफिक. 2 शब्द आहेत. इंट्रास्पेसिफिक, दूसरा है इंटर स्पेसिफिक. आता इंट्रा म्हणजे सेम, यांची स्पेसिस कशी आहे मुलांना? सेम स्पेसिस. आणि इंटर म्हणजे दॅट इज नोन ॲज द डिफरंट स्पेसिस. सिंपल एक्झाम्पल देऊ, लक्षात ठेवायचं. इंटरकास्ट मॅरेज माहिती आहे तुम्हाला? आंतरजातीय विवाह. कास्ट अलग राहते. म्हणजे इंटर म्हणजे डिफरंट आणि इंट्रा म्हणजे सेम. मी जसं लक्षात ठेवलं तसं सांगितलं. इंटरकास्ट म्हणजे सिंपली इंटर स्पेसिफिक, स्पेसिस म्हणजे डिफरंट कास्ट असतो. आणि इंट्रा स्पेसिफिक म्हणजे सेम कास्ट म्हणजे सेम स्पेसिस. एक लक्षात ठेवा, दुसरं ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. आता मला सांगा, ह्या 2 कंडिशन, ए आणि बी. पोलन ग्रेन कंपॅटिबल कोणामध्ये असेल? इंटरमध्ये असेल की इंट्रामध्ये? इंट्रा. म्हणजे इथं पोलन ग्रेन कशा असणार आहे? कंपॅटिबल ड्यू टू स्पेसिफिक प्रोटीन. कसं का? त्याच्यावर काय आहे? स्पेसिफिक स्पेलिंग एसपी आहे ना, तेच आहे ना, स्पेसिफिक प्रोटीन. समजलं इथपर्यंत? इंटर आणि इंट्रा समजलं? आता समजले की बाबा हा जो पोलन ग्रेन आहे तो आपला आहे. म्हणजे कोणता आहे? इंटर आहे की इंट्रा आहे? म्हणून ते
एक शब्द दिल्यावर मी ज्या शब्दावर जोर देतो ते महत्वाचे आहे ना. इंट्रा 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 म्हणजे सेम स्पेसिस. दुसऱ्या स्पेसिस आला तर पॉलिनेशन होईल का? नाही होणार. म्हणून इंट्रा स्पेसिफिक असते. दॅट पोलन आता इंट्रा असतात ना ते सगळे काय होतात? ग्रो होतात. दॅट पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. आता बघा the compatible pollen absorb the water and nutrients from the surface of the stigma and germinates and produces the pollen tube, and its growth through the style is determined by the specific chemical. Okay, and the stigmatic surface provides the essential perquisites for the successful germination, which are absent in the pollen. The pollen tube is finally pushed through the ovule and reaches the embryo sac. The tip of the pollen tube enters in the one of the synergid and then rupture to release the contents. Due to pollen pistil interaction, this intense competition develops even in the compatible pollen grain. समजलं? आता इथे लक्ष द्यायचं. एक एक कहाणी प्रत्येक गोष्ट मी सांगतो दोन वेळ. तुम्ही मला सांगायचं मी ड्रॉ काय केला. काय ते? ठीक आहे. नंतर तारीख करा छान करतो. अरे काय करणार? हे तुम्हाला माहिती आहे. वरचा भाग कोणता आहे? आतमधला भाग कोणता आहे? आता आणि हे काय आहे? ओव्हरीच्या मध्ये कोण असते? ओव्हल मध्ये मला थोडस इथे काय करावं लागेल, आपल्या बाकी गोष्टी पण ड्रॉ करावं लागेल. लवकर लवकर ड्रॉ करतो. सेंटरला असते माहिती आहे ना तुम्हाला? सेंटरला एक सेल असते. वर कोण असतात? अँटीपोडल सेल असतात. सेंटरला काय असतो? इथं पोलार न्यूक्लियस. इथपर्यंत कहाणी माहिती आहे. आता इथं दोन स्पेसिस आहेत, ही ए आणि हे बी. इथं तुम्हाला स्टिग्माचा कलर कसं दिसायला? ग्रीन. असं समजा ते स्टिग्माचा कलर ग्रीन दिसला आणि ते त्याचं प्रोटीन आहे. तर मला सांगा आता ह्याचा एक आला बघा. आता याच्यातला एक जो आहे तो सोबत आला. हा जो आहे आता इथून आला पॉलिनेशन झाला. हा इथं आला एक. हा पण इथला आला. येलो कलर आणि कोणता कलर? ग्रीन कलर. आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, कोणता पोलन ग्रेन जर्मिनेट होईल का? कोणता स्पेसिस आहे? एंट्रा. म्हणून इथे लिहितो एंट्रा स्पेसिफिक. एंट्रा स्पेसिस हो ना. एंट्रा स्पेसिस सेम स्पेसिस. ओके. मग दुसरा वाला काय? काहीच नाही. तो काय होईल? काढून टाकला जाईल किंवा तो तिथंच संपून जाईल. म्हणजे खाताला संपला. मग याची कहाणी मिळली काय अडचण इथपर्यंत. मग आता कहाणी आहे इथपर्यंत. म्हणजे आता ही जी गेली ना याला अजून एक नाव आहे. दॅट इज नोन ॲज. आता काय झालं? आपला पॉलिनेशन आता संपलं. म्हणजे कंपॅटिबल पोलन ग्रेन गेला. जे पाहिजे तेच गेलंय. अनोळखी गेले का? नाही. मग आता पुढची कहाणी आहे ही चालणार आहे स्टिग्मावर. ते कुठे चालणार आहे? स्टिग्मावर. लक्षात ठेवायचं. आता हे पॉलिनेशन झालं. आता पुढची कहाणी बघा. हा आहे स्टिग्माच्या खालचा लेयर. आता इथे जो मी काढतोय ना बघा. लक्षात हे सगळं येलो कलर दिसायला हे काय? स्टिग्मा. आता पोलन ग्रेन काय करतो माहिती आहे? समजलं की या स्टिग्माला समजलं की ओळखलं यानं या पोलन ग्रेनला काय झालेलं आहे? रिकॉग्नाइज केलंय की बाबा हा आपलाच माणूस. मग आता याला एंट्री द्यावं लागेल. ठीक आहे. याला एंट्री द्यावं लागेल. तुम्ही सर आता एंट्री कसं भेटेल? ठीक आहे. आता याला ट्यूब तयार करायची. याच्याकडे ट्यूब नाही. दिसायला का कुठे ट्यूब? नाही.
तुम्हाला माहित आहे आपण एक शिकताना एक गोष्ट मला पण विचारलं होतं, सर यांच्यामध्ये पाणी असते का विचारलं होतं ना. स्टिकी असते, स्टिकी एकदम. ओके, स्टिकी असते म्हणजे या स्टिकमध्ये काय आहे, हवेमध्ये काय ऑक्सिजन, आणि त्यासोबतच याच्याकडे काय न्यूट्रिएंट्स आहेत ना स्टिग्माच्या वरती, चिकट चिकट लागतात. हे सगळं कोण घेईल, पोलन ग्रेन. आणि स्वतः इथे काय तयार करेल माहिती का, आठवते तुम्हाला आता ती आठवलं, जनरेटिव्ह सेल, व्हेजिटेटिव्ह सेल, त्याच्यातला मोठा भाऊ रस्ता करून देतो. व्हेजिटेटिव्ह सेल काय तयार करते माहिती काय, ट्यूब तयार करते आणि पुढे त्याचा न्यूक्लियस असतो. आलं, दॅट इज नोन ॲज द पोलन. पण मला सांगा हे झालं पोलन. बरं आता इथं पोलन पिस्टल इंटरॅक्शन संपलं का नाही. पोलनला कुठे घेऊन, आता मी एक भाड घेतला आठव, मला त्याला घरापर्यंत सोडलं लागलं ना, तिथं पैसे घ्यावं, तसंच सेम ह्याला अर्ध वाटत म्हणजे पोलन पिस्टल इंटरॅक्शन झालंय का पिछेवाले दोघं नाही झालं, मला पुढे जावं लागणार आहे. पुढे मग आता कुठपर्यंत जाते तुम्ही मला सांगायचं, मला इरेज करून पुढे येतो. खाली कोणतं एंड आहे बघून बरं लक्षात असेल तर, खालच्या एंडचं नाव आहे मायक्रोपाईल एंड. त्याचं नाव काय आहे, खाली कोणापाशी जाईल त्यानं, मला रस्ता दाखव म्हणून सिनर्जी. सिनर्जी, हा मग सिनर्जी काय झाला, ब्रेक झाला. मग आता तो इथे ओपन झाला, त्याच्यातला बाहेर पडलेला तो कोण होता, न्यूक्लियस, आणि मागे त्याच्या कोण आहे ते दोन मेल गॅमेट. आता तिघं पण, आता इथे डायग्राम करतो, हे तिघं पण कुठं आले, मध्ये आले. म्हणजे आता पोलन पिस्टल इंटरॅक्शन झालेलं आहे. हे अशा पद्धतीने समजलं, कोणाला काय अडचण नाही. मी जेव्हा पॉईंट लिहून देत ना तेव्हा अजून चांगल्या पद्धतीने समजेल तुम्हाला, जेव्हा मी पॉईंट नोट करून घेऊ. पण त्याच्यासाठी थोडंसं अजून आपल्या पुढची कहाणी समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, घरी घरी किंवा डायग्राम करावं लागतील तुम्हाला. पुढे जाऊयात आता. इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे चालले कशाला, एवढं गॅमेट नेऊन टाकाले, माझे सगळं लिहून भेटतं, टेन्शन घेऊ. पहिल्या दिवस आहे ना, नाव काय तुझं, ओंकार स्वरूपम, टेन्शन घेऊ. इट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल कशामध्ये, इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि याच्यामुळे काय तयार व्हायलंय, ओके आता बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सीड ओव्हल पासून तयार होते. कशापासून, ओव्हल. आणि ओव्हरी पासून सीडची कव्हरिंग तयार होते, फ्रूटची कव्हरिंग म्हणतात सिम्पली त्याला. ओके, इथं काय काय फॉर्म होत आहे, सीड फॉर्मेशन होत आहे. काय होत आहे, सीड फॉर्मेशन. पोलन ग्रेन्स कॅन ऑल्सो बी इंड्यूस्ड इन द जर्मिनेटिंग सिंथेटिक मीडियम. दॅट आता आपल्याला तुम्ही सर आपल्याला पोलन ग्रेनचा अभ्यास करायचा आहे, पोलन ग्रेन आपण बाहेर तयार करू शकतो. पोलन ग्रेन ट्यूबचा अभ्यास करायचा तर आपण त्याला करू शकतो. तर आपल्याला काय करावं लागेल माहिती का, सुक्रोज घ्यावं लागेल. तुम्हाला माहिती आहे सुक्रोज काय असते, कशात असते, आपलं ऊस, ऊसाचा ज्यूस, गन्ने का ज्यूस 10 रुपये में त्याच्यामध्ये राहते सुक्रोज. ओके, इट इंड्यूसेस द पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन अ विट्रो अँड ॲडिशन टू द बोरिक ऍसिड फॅसिलिटेट अँड ॲक्सिलरेट द पोलन जर्मिनेशन. आता हा एक पॉईंट नोट करा, आपल्याला सिंथेटिक पोलन ग्रेन जर्मिनेट करायचं. काय करायचं, सिंथेटिक म्हणजे स्वतः लॅबमध्ये सिंथेटिक पोलन ग्रेन. काही जणांना प्रश्न पडते बरं सर पोलन ग्रेन डेव्हलपमेंट काय असते, पोलन ग्रेन डेव्हलपमेंट म्हणजे काहीच नाही. पोलन ग्रेन काय तयार करते, ट्यूब तयार करते, त्याला म्हणतात पोलन ग्रेन जर्मिनेशन. वाटलं तर लिहून देतो मी ते. डेफिनेशन, germination formation of a pollen tube from pollen grain from pollen on a stigma to on लिहिता येणार नाही, आपण इथे पण करू शकतो. from pollen called as काय म्हणतात मी, germination of pollen किंवा pollen germination. काय म्हणू त्याला, germination of pollen. समजलं का, ओके. मग आता ते मी कुठं करताय रे मुलांनो, हे आपलं सिंथेटिक करत आहे. मी कुठं करत आहे, सिंथेटिक. घरी करायला काहीच नाही, मी काय घेतलं, सुक्रोज घेतो. मी काय घेतलं, सुक्रोज प्लस त्याच्यामध्ये टाकलो बोरिक ऍसिड. काय टाकलो, बोरिक ऍसिड. आणि हे दोघांना आपण याचं मिक्सर तयार केलं एका ट्यूब मध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये. माहिती आहे ना टेस्ट ट्यूब, प्रॅक्टिकलला वापरतात ते. त्याला म्हणतात इन विट्रो जर्मिनेशन. त्याला काय म्हणतात, इन विट्रो जर्मिनेशन. बस मला पेपर मध्ये फक्त वरच्या दोन गोष्टी येतात, ते टाईप येणार नाही. हे
सुक्रोज आणि बोरिक ऍसिड इज यूज्ड फॉर द सिंथेटिक जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन्स. बस समजलं. या ठिकाणी तुमचं झालं पोलन पिस्टन इंटरॅक्शन. म्हटलं मी तर डेफिनेशन आपण सुरुवात करते ह्या आणि ते राहिली की राहून चाललं. ओके चालेल. देऊ मग येते पण काढाव्या टाका हे पोलन पिस्टन इंटरॅक्शन. पोलन पिस्टन इंटरॅक्शन. घेतला स्पेस पोलन पिस्टन इंटरॅक्शन टाकायचा पहिला पॉइंट. ठीक आहे. पहिला पॉइंट लिहायचा. इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. इट इज इंटरॅक्शन of pollen grains with कोणासोबत आहे? with a stigma. It starts with तुम्हाला खूप करायचं. It starts with dash and ends with dash. काय ते pollination. दुसऱ्यामध्ये काय ते fertilizer. किती सोपं आहे. अवघड आहे का? ज्याला समजलं काहीच नाही. एकदाच समजायचं आहे आपल्याला. बार बार समजायचं नाही. Events from deposition of pollen grains on stigma to entry of pollen tube into a ovule referred as dash. काय म्हणायचं? referred as pollen pistil interaction. त्याला काय म्हणतात? pollen pistil interaction. That referred as pollen pistil interaction. सोपं आहे. pollen pistil interaction. Okay, put करो next. Fourth point. If wrong type of wrong with चूक वेगळा wrong type of pollen grain is land म्हणजे उतरणे त्या ठिकाणी land on कशावर stigma, it is incompatible and recognized incompatible and discarded म्हणजे काढून टाकणे. Discarded by कोण काढून टाकते? stigma. पाचवा पॉइंट. If right type of pollen grain
that is इंट्रा की इंटर इंट्रा स्पेसिफिक राइट टाइप ऑफ राइट चीज पे लिखा ये राइट है ना RIGST बरोबर है ना इंट्रा स्पेसिफिक then it germinate on our stigma. That is germinate. That germination is an physiological mechanism. Germination of pollen grain म्हणजे काय तुम्ही सांगाल मला जर्मिनेशन तर तुम्हाला समजलं का ओके पोलन ट्यूब तयार होणं germination is an physiological mechanism हे सेल आहे ना खरं तर त्याच्यामध्ये काही रिएक्शन व्हायले सेल मध्ये जे रिएक्शन्स होतात सिंपली आपण दॅट इज द प्रोसेसेस त्याला आपण म्हणतो फिजिओलॉजिकल प्रोसेसेस हे मेकॅनिझमला आपण सिंपली नाव दिलं फिजिओलॉजिकल मेकॅनिझम जर्मिनेशन इज an physiological mechanism. झालं आता द एंड ऑफ द पोलन ट्यूब काय म्हणणार आहे पोलन ट्यूबचं जे एंड आहे दॅट एंड ऑफ द पोलन ट्यूब एंटर इनटू द ओव्हल बाय डायडॅश बाय सिनर्जिस ओके जाऊ का पुढे झालं ना सातवा पॉइंट काय पॉइंट आहे द एंड ऑफ पोलन ट्यूब end of pollen tube enter in a ovule कसे जातं ओव्हल मध्ये जातो ना ओव्हल बाय ओव्हल की ओव्हरी ओव्हल बाय सिनर्जी खूप महत्वाचं पॉइंट आहे दोन सिनर्जीज असतात म्हणजे सिंपली मी तुम्हाला बोलताना ऑलरेडी सांगितलं मी सिनर्जिट्स गाइड पोलन ट्यूबला कोण गाइड करते सिनर्जिट्स करतात यस एवढाच पॉइंट आणि इथे एक अजून एक वाक्य लिहून म्हणलं तर एंट्री ऑफ पोलन ट्यूब from stigma from germination of pollen from stigma called as pollen pistil interaction stigma called as pollen pistil interaction आणि हेडिंग टाकायचे आपल्याला सिंथेटिक जर्मिनेशन synthetic germination already दिला मी याची गरज नाही तरी देतो germination of a pollen tube ला आपला तयार करायचं एकच काय काय ऍड करायचं मला सिंपली सुक्रोज प्लस बोरिक ऍसिड that is known as the pollen pistil interaction. It occurs in vitro, occurs in test tube, that is in vitro. त्याला म्हणतात in vitro. Vitro म्हणजे ते ग्लासची ट्यूब असते ना ट्यूब त्याला म्हणतात vitro. अक्षर चांगलं काढ बरं. शिफा तुझा गणिताचा अभ्यास खूपच गंभीर आहे. छान मार्क पडले असं म्हणायचं. डार्क पेन वापरायचं की नाही? थोडं डार्क पेन वापरायची. पेजेसच्या खालून उठाव असं लिहिलं.
इथपर्यंत कोणाला मला नाही वाटत काय डाऊट असेल. ओके. आणि पुस्तक घ्या बरं. आता मला जेव्हा पुस्तक घ्या, PDF घ्या, काही पण घ्या, पण त्याला वाचा घरी. वाचलं तर ते समजणार नाही. मी असं इथे कीर्तन करत जाईल, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे म्हणल्यासारखे, किंवा इकडून ऐकते ते काय इकडून ऐकायचं तिकडून सोडून द्यायचं, तसं करू नका. वाचा, नाहीतर टॉपिक संपले की तुम्ही बी संपशाल, काहीच समजत नाही म्हणून मला संतोष आहे. चला झालं. कसं लवकर टाइम चालला ना. आज एकच पॉईंट झाला, पोलर टेस्टिंग इंटरॅक्शन. अजून एक पॉईंट शिकवतो, म्हणजे जो उद्या घेऊन चालेल ना, तो पॉईंट बघा. डबल पॉलिनेशन म्हणून पॉईंट आहे, ते उद्या शिकवतो, कारण मला याचं नोट करून द्यावं. डबल फर्टिलायझेशन म्हणून पॉईंट आहे, तो काय असतो ते मला सांगा. डबल फर्टिलायझेशन ट्रिपल फ्युजन असते. प्रत्येकाचा रोल तुम्हाला ऑलरेडी माहित आहे या ठिकाणी, तरी पण एकदा परत बघूयात आपण काय असतं ते बघा. स्टिग्मा माहित आहे, कोणाला अडचण नाही. पोलन ग्रेन माहित आहे, काही अडचण नाही. पोलन ट्यूब आता बघू. पोलन ट्यूब ज्याच्यामधून जाते त्याला म्हणायचं स्टाईल. ओके. मध्ये ओव्हल मध्ये गेली, कशाच्या माध्यमातून गेली? दॅट इज अ सिनर्जीच्या माध्यमातून गेली. ठीक आहे. कोणाच्या माध्यमातून गेली? सिनर्जी. आता बघा, लक्ष द्या. मेल गॅमेट किती होते? पहिला प्रश्न. देयर आर 2 मेल गॅमेट. किती गॅमेट होते? 2 मेल गॅमेट. ओके. आता पोलन ट्यूब मधल्या पोलन न्यूक्लियसचं काम संपलं. आता ड्रायव्हरचं काय काम आहे का? सोडून गेलं. पुढे बघा. आता एक होता, इथं जर तुम्ही बघलं ना, असं स्ट्रक्चर आपण काढलं होतं सिंपली. याला म्हणलं एक. या एक सोबत होणार आहे एक पोलन मेल गॅमेट. ओके. त्यांचं काय झालं आता? फ्युजन झालं. यांचं काय झालं? फ्युजन. याला म्हणजे सिनगॅमी. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? सिनगॅमी. दॅट इज सिनगॅमी. आणि काय तयार होईल मला सांगा. जर एक मेल गॅमेट आहे, एक फिमेल गॅमेट आहे, काय तयार होईल? झायगोट तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? झायगोट. सिंपल. इथे काय तयार झाला? गॅमेट सेल तयार झाले. आणि काय तयार झालं इथं? झायगोट. काय अडचण? एक मेल गॅमेट गेला. आता किती राहिले? तुम्हाला माहित आहे सेंटरला 2 फितूर निघाले होते, म्हणून ते डिप्लॉइड होते. आता हे सेंटरला घेतले दोघं असे. अजून एक मेल गॅमेट होता आपला शिल्लक राहिलेला. त्या दोघांचं झालं फ्युजन. त्या दोघांचं झालं फ्युजन. मला सांगा, वर एक न्यूक्लियस आहे, त्याच्यात 2 न्यूक्लियस आहेत, म्हणजे टोटल किती न्यूक्लियस झाले? म्हणजे 3 जण एखादा गेलेत ना, म्हणून याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन. म्हणून याला काय म्हणतात? ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन. इथं हे जे मधामध्ये होतं त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस होतं, डिप्लॉइड होतं, आणि मेल गॅमेट हे फ्यूज झाले. आणि ह्याच्यापासून तयार करतात PEN तयार करतात. काय तयार करतात? PEN. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूसेल्स. ते उद्याच्या लेक्चरमध्ये शिकवणार. मला फक्त एवढं सांगायचं, सिनगॅमी कुठे होते? एक सोबत होते. आणि पोलार म्हणजे सिंपली जे सेंट्रल न्यूक्लियस असते, ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात. सेंट्रल सेल 2 न्यूक्लियस असतात, आणि एक मेल गॅमेट. हे 3 जण मिळतात आणि ट्रिपल फ्युजन करतात. आणि काय तयार करते? पेन तयार करते. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूसेल्स. ठीक आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बाकीचे काय, उद्या तर पेपर आहे, सोमवारच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. चालेल.